आता मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य पाहूयात। घरी बसून काम होत नाही, फेस टू फेस काम केलं पाहिजे। कोरोनामध्ये ठीक होतं, फेसबुक लाईव्ह वरती सगळं सुरू होतं, पण लोकांमध्ये मिसळून कामं केली पाहिजेत असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। ते सांगलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते। विरोधकांची पायाखालची वाळू सरकली असून काही लोकांचे सारखे रडगाणे सुरू असल्याचं ते म्हणाले। तसंच शेतकऱ्यांच्या मुलानं मुख्यमंत्री का होऊ नये की सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच झालं पाहिजे असा सवाल देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केला। सीएम म्हणजे माझ्यासाठी कॉमन मॅन, हीच काही लोकांसाठी पोटदुखी ठरते आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तयार केल्याचं देखील त्यांनी म्हटलं। घरी बसून काम होत नाही का होतात। कोविड मध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह झालं, परंतु फेस टू फेस काम केलं पाहिजे, फील्डवर उतरून काम केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे। शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली तर आमचं सरकार बांधावर जातंय, शेतात जातंय, लोकांना भेटतंय, शेतकऱ्यांना ऐकून घेतंय। विरोधकांकडे काय राहिलंय? शिव्या शाप देण्याशिवाय, आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय। त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आरोप प्रत्यारोप करत बसतात। पण आम्ही हा एकनाथ शिंदे त्यांच्या आरोपाला आरोपाने उत्तर नाही तर अशा कामातून उत्तर आम्ही त्यांना देणार आणि त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार। ते चोरलं, ते चोरलं, रोज चालू आहे। काय चोरायची काय वस्तू आहे ती? ते विचार आहेत, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन या राज्यामध्ये आपण सरकार स्थापन केलं। मी अभिमानाने सांगतो की एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या समोर आज भाषण करतोय। आज मला सांगायला अभिमान वाटतो की कुठलेही निर्णय राज्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही घेतले नाही।